उरण तालुका अंतर्गत खोपटे गावाजवळ अमेय कंटेनर्स यार्ड आहे। गेल्या अनेक वर्षापासून या यार्डातून कंटेनर्सची ये-जा होत असते, परंतु काही दिवसापासून केमिकल्स भरलेले कंटेनर्स उतरवण्यात येत आहेत, ज्यातून केमिकलची गळती होत आहे व त्यामुळे कंटेनर यार्ड परिसरातील शेती पूर्णपणे नापीक झाली आहे। उरण तालुका अंतर्गत खोपटे गावाजवळ अमेय कंटेनर यार्ड आहे। गेल्या अनेक वर्षापासून या यार्डातून कंटेनर्सची ये-जा होत आहे, परंतु काही दिवसांपासून केमिकल्सने भरलेले कंटेनर उतरविण्यात येत आहेत, ज्यातून केमिकल्सची गळती होत आहे व त्यामुळे कंटेनर यार्डाच्या आजूबाजूच्या परिसरातील शेती पूर्णपणे नापीक झाली आहे। तसेच या दूषित केमिकल्समुळे सुपीक जमीन नापीक होण्याचा धोका वाढला आहे। त्या धोक्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। शेतकऱ्यांनी यासंबंधी उरण तहसीलदारांशी अनेक वेळा तक्रारी केल्या व कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, परंतु कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांनी आमदार विवेक पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। त्यानुसार आमदार विवेक पाटील यांनी कंपनी प्रशासन, तहसीलदार व पीडित शेतकरी यांची एक बैठक बोलावली। त्यामध्ये आमदार विवेक पाटील यांनी कंपनी प्रशासनाला आदेश दिला की या केमिकल्समुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, तसेच जी जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे त्याचे तहसीलदार व विशेषज्ञाद्वारे भूपरीक्षण करावे। जर ही जमीन नापीक झाली तर त्या शेतकऱ्यांना दरवर्षी भरपाई मिळावी। गावाशेजारी असलेल्या अमेय कंटेनर यार्डची जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे ती लवकरात लवकर काढून टाकावी, जेणेकरून पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणताही अडथळा होऊ नये व शेतीचे नुकसान होऊ नये। आमदार विवेक पाटील यांच्या या मागण्या स्वीकृत करून त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन यार्ड प्रशासनाने दिले आहे। तसेच या विषयावर आधारित अनेक मागण्यांवर चर्चा या बैठकीत झाली, परंतु वेळेअभावी ही चर्चा जास्त वेळ चालली नसल्याने आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा गुरुवारी बोलविण्यात येणार आहे। 16 तारखेला बोलविण्यात आलेल्या या बैठकीसाठी आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जेएनपीटीचे ट्रस्टी कॉम्रेड भूषण पाटील, दिनेश पाटील, शेका पक्षाचे ज्येष्ठ नेता काका पाटील, जेडपी सदस्या कलावती गावण, माजी सदस्य जीवन गावण, सामाजिक संघटनेचे सदस्य सुधाकर पाटील, दिलीप वाळंज, कंपनी प्रशासनाचे प्रोजेक्ट मॅनेजर माने कर्णिक आदी सहित स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल शहरात गौरा गणपतींचे शुक्रवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले। पनवेलमध्ये जवळपास 20 ते 25 मंडळांनी गौरा गणपतीची स्थापना केली आहे। आमदार विवेकानंद पाटील व शेका पक्षाचे पदाधिकारी यांनी पनवेलमधील गौरा गणपतीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली। सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। चरणी ठेवी तो माथा, बाप्पा मोरया रे,
भूषण तूच पिता तूच माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा गेल्या काही दिवसापासून पनवेल परिसरात चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती। त्यामुळे चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना पकडणं पोलिसांसमोर एक प्रकारचे आव्हानच होते। हे आव्हान स्वीकारित चेन स्नॅचिंग सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली होती। त्यामुळे पनवेल पोलिसांना 2 चेन स्नॅचरना पकडण्यात यश आले आहे। पनवेल पोलिसांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून 2 आरोपींना पकडण्यात यश मिळवले आहे। या दोन्ही आरोपींनी चेन स्नॅचिंग सारख्या अनेक घटना पनवेल व आजूबाजूच्या परिसरात केल्या होत्या। पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 27.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। तसेच आरोपीकडून देशी रिव्हॉल्व्हर, 2 चाकू व 1 जिवंत कारतूस, 2 पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवाजी बाळाराम भोपी वय 20 व पिंटू पदू भोईर वय 21 असे असून पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी अधिक माहिती देण्यासाठी पनवेल पोलीस स्टेशनमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। परिमंडळ 2 चे पोलीस आयुक्त प्रमोद शेवाड़े यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली। पनवेल, खारघर, कळंबोली इलाके में चेन स्नैचिंग के काफ़ी ऑफेंसेस हो रहे थे, तो उसको कंट्रोल करने के लिए और प्रिवेंट और डिटेक्शन करने के लिए सीपी साहब, आदरणीय सीपी साहब ने कुछ डायरेक्शन दिए थे। तो खूंटू में एक कमेटी, एक विशेष स्पेशल स्क्वाड गठित किया गया था। उन्होंने काफ़ी मेहनत करके रिकॉर्ड जिनका है ऐसे 2 आरोपी उनको ताबे में लिया और 12 जो चेन स्नैचिंग के ऑफेंसेस थे वो उनसे रिवील हुए। उनके पास 2 थेफ्ट की हुई मोटरसाइकिल भी मिली है और उनके पास से 2 कंट्री मेड रिवॉल्वर रिकवर किए गए। सर, एक बात जानना चाहेंगे, जैसे कि देखा जा रहा है कि इन दोनों आरोपी के पास से काफ़ी जेवरात हासिल किए गए, लेकिन ताजुब की बात है इसमें जो ज्वेलरी चोरी के सामान को खरीदते हैं उनको क्यों नहीं गिरफ्तार किया जाता है? आपको नहीं लगता कि ऐसे ज्वेलर्स को अगर हिरासत में लिया जाए तो चोरी की जो माल खरीदने वाले लोग हैं उसमें कुछ कमी आ जाएगी? सही बात है। और हमारे इसमें हमने वो रिसीवर जो है उनको भी अरेस्ट किया है। 6 लोगों को अरेस्ट किया गया है, है। ज्वेलर्स को। आरोपीने कोणटोल नाक्यावरील मॅनेजरला लुटले होते। यामध्ये आरोपींनी 3,15,690 रुपये लुटले होते। पनवेल खोपोली रस्त्यावरील बारवई गावाजवळील पार्किंग हाऊस येथे एका 45 वर्षाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला आहे। या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झाला यासंबंधी अधिक तपास पनवेल पोलीस करीत आहेत। पनवेल जवळील बारवाई गावाजवळ एका पार्किंग हाऊसमध्ये 45 वर्षाचा इसमाचा मृतदेह आढळून आला आहे। या अज्ञात मृतदेहाची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालचंद मुंडे यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला। तपासाअंतर्गत हा इसम पार्किंग हाऊसचा रखवालदार असल्याचे समजले। मृत इसमाचे नाव रामलाल चौधरी असून तो यूपी येथे रहिवासी आहे। या मृतदेहासंदर्भात पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालचंद मुंडे यांनी अधिक माहिती दिली। तसेच तपासाअंतर्गत या इसमाची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे। गेल्या 3 महिन्यापासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पनवेल शहरात रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। परंतु सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नगरपालिकेला रस्त्यांची दुरुस्ती करण्यात अडथळे येत होते। मात्र पावसाने आता विश्रांती घेतल्याने पनवेल शहरात रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्याने पनवेल येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे। तसेच सतत पाऊस पडल्याने रस्त्याचे काम करण्यात अडथळे येत होते। काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गुरुवारी नगरपालिकेच्या वतीने साईनगर येथे रस्त्याच्या कामांची सुरुवात करण्यात आली।
या कामासाठी माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे यांनी मशिनरी नगरपालिकेला मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. याविषयी शहर सचिव नितीन पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. अतिवृष्टीमुळे पनवेल शहरातले रस्ते हे खराब झालेले आहेत. त्या खराब रस्त्यांची दखल घ्यावी अशी विनंती आम्ही पनवेलचे नगराध्यक्ष संदीप पाटील यांना केली. त्यांनी सर्व रस्त्यांचे डांबरीकरणाचे प्रस्ताव संपूर्ण पेपरवर्क हे तयार केलेलं आहे. पण अजूनही पाऊस चालू असल्याने डांबरीकरणाला थोडा उशीर होतोय. पण तत्पूर्वी आमचे आदर्श माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे साहेब यांनी स्वतःची मशिनरी संपूर्णतः मोफत पनवेल नगर परिषदेला देऊन आत्ता रस्ते दुरुस्तीची कामं हाती घेतलेली आहेत. त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिशः जेम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा तसंच माननीय जेम म्हात्रे साहेब यांचा आभारी आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनीही रस्त्याचे काम सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मधील रस्ते पावसामुळे खूप खराब झाले होते. बरेच दिवस आम्ही मनोहर म्हात्रे आणि मुकुंद म्हात्रे साहेबांना पाठीमागे लागलो होतो की आमचे रस्ते खराब झालेले ते त्यांची डागडुजी तरी थोडीफार व्हावी. आता या परिस्थितीत चांगले रस्ते होणं कठीणच होतं, पण डागडुजी व्हावी ही आमची सर्वांचीच इच्छा होती. त्यासाठी जेम म्हात्रे साहेब आणि संदीप पाटील नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी मनात घेऊन हे आमचे रस्ते आज दुरुस्ती करण्याचं काम सुरू केलं. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि मनोहर म्हात्रे आणि मुकुंद म्हात्रे यांनी त्यासाठी आम्हाला खूप मदत केली आहे, त्यांचे पण आम्ही आभार मानतो. बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत राहा कर्नाळा आज तक. काही दिवसापासून खांदा कॉलनीतील नागरिक एमएससीबीच्या मुजोर कारभाराने त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना वेळेवर विजेची बिले मिळत नाहीत आणि बिल भरण्यासाठी वीज बिल केंद्रावर गेल्यास एकच काउंटर असल्याने तेथे नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे योग्य सुविधा न मिळाल्याने नागरिकांचा वेळ वाया जात आहे. या सर्व समस्यापासून सुटका मिळावी यासाठी शेका पक्षाच्या एका शिष्टमंडळाने खांदा कॉलनीतील एमएससीबीच्या केंद्रावर हल्लाबोल केला व खांदा कॉलनीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली. काही दिवसापासून खांदा कॉलनीतील नागरिक एमएससीबीच्या मुजोर कारभाराने त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना वेळेवर विजेचे बिल मिळत नाही आणि बिल भरण्यासाठी वीज बिल केंद्रावर गेल्यास एकच काउंटर असल्याने येथे नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे योग्य सुविधा न मिळाल्याने नागरिकांचा वेळ वाया जात आहे. या सर्व समस्यापासून सुटका मिळावी यासाठी शेका पक्षाच्या एका शिष्टमंडळाने खांदा कॉलनीतील एमएससीबी केंद्रावर हल्लाबोल केला व खांदा कॉलनीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली. याबाबत शेका पक्षाच्या एका शिष्टमंडळाने एमएससीबीच्या उपकार्यकारी अभियंता दिलीप मेहत्रे यांना एक निवेदन दिले. त्यानुसार दिलीप मेहत्रे यांनी याबाबत विचार करून वीज बिल भरण्या केंद्राची वेळ सकाळी 9:30 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाढवून देण्याचे मान्य केले. तसेच बिल वेळेवर मिळतील याची ग्वाही दिली. याविषयी लाल ब्रिगेड संघटनेचे खांदा कॉलनी अध्यक्ष भीमराव पोवार यांनी अधिक माहिती दिली. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एमएससीबी वरती उपकार्यकारी अभियंता श्री मेहत्रे साहेब यांना निवेदन देण्यात आले की या इथं खांदा कॉलनीमध्ये जो रहिवाशांना वारंवार होत असलेला त्रास, वीज बिल भरणा केंद्र असलेले एकच काउंटर आणि दिलेल्या बिलामध्ये आणि अंतिम तारखेमध्ये अंतर असलेलं कमी, या संदर्भात आमचे शिष्टमंडळ खांदा कॉलनी शेका पक्षाचं साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी त्याच्यावरती तातडीनं 2 इम्प्लिमेंट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये 9:30 ते 6 वाजेपर्यंत काउंटर चालू राहील. दिलेलं उद्धट उत्तर आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि दुसरं काउंटर चालू करण्यासंदर्भात आम्ही वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून ताबडतोब त्याच्यावरती निर्णय घेऊ, असं त्यांनी एक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या प्रसंगी संजय भोपी, पांडुरंग भोपी, रामभाऊ पाटील, मनोहर म्हात्रे, अमोल भगत, प्रसाद शिरोडकर, प्रदीप इंगळे आदी सहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रोडपाली येथे एमएससीबीच्या कारभाराचा फटका रोडपाली गावातील ग्रामस्थांना बसला आहे. या गावातील 146 ग्रामस्थांनी बिल न भरल्या कारणाने एमएससीबीने संपूर्ण गावातील वीज बंद केली आहे. 190 ग्राहकांना याचा नाहक फटका बसला आहे. ज्या लोकांनी बिल भरलेली नाही आहेत त्या लोकांची लाईट एमएससीबी या शासन कट करू शकतं, पण ज्या लोकांनी बिल भरलेली आहेत त्या लोकांना रात्रभर अंधारात ठेवणं आणि त्यांची लहान लहान मुलांना मच्छर, मलेरिया, उद्या काय रोग झाले याचा जिम्मेदार कोण राहणार? तर याच्यासाठी त्या शासनाने या एमएससीबीने अशी कारवाई करावी की ज्यांची बिलं भरलेली आहेत त्यांना लाईट उपलब्ध करून देणे आणि ज्यांची बिलं भरलेली नाही आहेत त्यांची सोयीस्कर येऊन कारवाई करून त्यांची लाईट कट करणं
ते शासनाचं काम आहे. सर्व MSCB कर्मचाऱ्यांना माझा एक विनंती आहे, आमचे गाय गरीब सर्व बिल लाईटचे बिल वेळोवेळी भरत असतात. काहीकांचा युनिट कमी आहेत तरी पण त्यांना जास्त युनिट देऊन 5,000, 10,000, 15,000 बिलाच्या पावत्या देऊन बिल येऊन ते वसुली करण्यासाठी 3 वेळा आले आमच्या गावात. स्वतःला मला 50,000 बिल आले असताना माझ्याकडून त्यांनी चेक घेऊन गेला. 25,000 चेक पास झाल्यानंतर ते बोलत होतं बिल थोडासा कमी आहे, तुझे युनिट कमी आहेत घरी, तरी देखील काही कुठल्याही प्रकारचा गैरवर्त करता नाही. आता पुन्हा बिल घेऊन गेले, गावातून वसुली करून गेले. आणि आज काल रात्री त्याही कोणाचा सल्ला घेऊन मेन लाईट ST लाईट काढून टाकली आणि पुरे गावाला अंधारात. कोणा डेंग्यू मलेरिया झाला तरी MSCBची जिम्मेदारी त्याच्यावर घेणार का केलं. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा 2011-12 चे आयोजन गुरुवारी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धेचे 2011-12 चे आयोजन गुरुवारी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते. या जिम्नॅस्टिक स्पर्धेत एकूण 160 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये 7 ते 14 वयोगटातील 19 वर्षाखालील महिला स्पर्धकांचा खुला गट, पुरुष खुला गट इत्यादी वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती गणेश कडू यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. आज इथे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या या प्रांगणामध्ये रायगड जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धांचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. यामध्ये वयोगट 7 ते 14, 14च्या पुढील 19 वयोगटापर्यंत, तसेच मला वाटतं खुला गट महिलांसाठी आणि खुला गट पुरुषांसाठी अशा वेगवेगळ्या गटांच्या स्पर्धा, जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा आज इथे आयोजित केलेल्या आहेत. या चाचणी स्पर्धेतून जे विद्यार्थी क्वालिफाय होतील ते पुढे स्टेट लेवलसाठी खेळण्यासाठी, जिम्नॅस्टिक खेळण्यासाठी जातील. वारंवार इथे आपल्याला शिर्के सरांच्या माध्यमातून ही जी जिम्नॅस्टिकची जो प्रचार आणि प्रसार आहे तो आपल्याला ह्या पनवेल या कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रांगणात पाहायला मिळतो आहे. अशाच प्रकारचं वेळोवेळी सहकार्य आणि प्रचार या जिम्नॅस्टिकचा शिर्के सरांच्या माध्यमातून व्हावा, या प्रसंगी मी इथे मनोकामना व्यक्त करतो. कर्नाळ हस्तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळ हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com. शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर.